अजून एक दुधात साखर पडणार होती। जो प्रतापराव आपल्या जमिनीवर आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे, कदाचित येणाऱ्या 22 तारखेला या विधानसभेचा नव्हे तर जळगाव विधान परिषदेचा भाऊ फक्त आपल्या पाळधी धरणगाव मतदारसंघाचे आमदार आहेत। पण जर का थोडासा विचार केला असता आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदे की आता भाऊंना फक्त पाळधीचा किंवा या विधानसभेचा चार्ज नाही तर या संपूर्ण जिल्ह्याचा भार आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांवर आहे। त्याच्यामुळे आमचा प्रत्येक शिवसैनिक आता मी स्वतः गुलाबराव पाटील आहे अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करेल आणि गुलाब भाऊंना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता आपण सगळेजण वेळ देऊ अशी आपल्या सगळ्यांना मी अर्थ हाक द्यायचो। त्याच्यानंतर पुन्हा वेळ आली की आता राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री पद आपल्याला मिळावं। परमेश्वरांनी ती पण आपला सगळ्यांचे इच्छा पूर्ण केली, कॅबिनेट मंत्री झाले आणि आज बांधवांनो पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाब भाऊंचं नाव ह्या आपल्या मतदारसंघाचं नाव गुलाब भाऊंच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव नुसतं भाऊ सांगितलं की आपल्या तालुक्याचं आपल्या मतदारसंघाचं नाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं। त्यांनी गेल्या या मंत्रिपदापासून मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं मंत्रिपद हे गुलाब भाऊंना या ठिकाणी मिळालं ते म्हणजे जल जीवन मिशनचं, की या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचं स्वप्न होतं की हर घर जल हर घर नल, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम, हे पवित्र काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या रूपाने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं। हे तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। खरं म्हणजे अजून एक दुधात साखर पडणार होती। जो प्रतापराव आपल्या जमिनीवर आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे, कदाचित येणाऱ्या 22 तारखेला या विधानसभेचा नव्हे तर जळगाव विधान परिषदेचा भाऊ फक्त आपल्या पाळधी धरणगाव मतदारसंघाचे आमदार आहेत। पण जर का थोडासा विचार केला असता आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदेमध्ये मला असं वाटतं की प्रताप आज जमिनीवर बसलेला दिसला नसता तर स्टेजवरून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले असते। पण ते नशिबाच्या पुढे काही चालत नाही। मी तर सल्ला दिला होता पण प्रतापनी माझा सल्ला ऐकला नाही। मलाही माहिती होतं की गुलाब भाऊ मंत्री आहेत, आमच्यासारखा रस्त्यावर नाही आहे, त्याच्यामुळे भाऊंना थोड्याशा मर्यादा आहेत। मी प्रतापला सांगितलं होतं की तू जर माझा सल्ला ऐकशील तर एक काम कर, हे भाऊला माहित नाही, जसं ईश्वर बाबूजी आणि मनीष जैननी एकमेकांमध्ये भांडण केलं, म्हटलं तू भाऊ संगी 1 महिनाभर दांगडो कर टाक आणि भाऊनी हात वर कर द्यावा ना, मन पोरगा ऐकत नाही, हात बाहेर चालना गा, आम्ही देखले सुत काय करा ते। पण ते प्रतापनी बी काय माहिती मना नंतर फोनच उचला नाही त्यांनी। जर का असं झालं असतं मी आपल्याला खात्री देतो, मी पहिले बी सांगितलं होतं, पण मग आता पूर्ण राज्याची रणनीती ठरली, महायुतीमध्ये लढायचं ठरलं आणि त्या महायुतीमध्ये आज आपण सगळेजण कुठेतरी मागे आलो। प्रताप असता तर मी मग कोणी मग गुलाब भाऊ आवडता नाही मला, पण हरकत नहीं, नसीब से पहले नहीं मिलता। इन टाइम आते का था नहीं ये इन देख लो, पण हरकत नाही, वेळ नव्हती, नशीब नव्हतं, नशिबात नव्हतं, त्याच्यामुळे हरकत नाही, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही। मलाही वाटत होतं की पुढे टाइम येईन,
पण चंदू अण्णांनी सल्ला दिटा का टकलीवर केशे बसाडल्या त्यामुळे भाऊ काही बसणार. जर चंदू अण्णांनी म्हटलं असतं ना की भाऊ म्हातारे झाले आता तर मी सांगतो बोपुडे टाईम ही जाई, पण हाते 6 वरीस लोक नाही. अरे तुम्ही पोरेस कडे तर देखा, पण हरकत नाही. पण बांधवांनो, खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांच्यासाठी, या जळगाव जिल्ह्यासाठी. हा आपल्या सगळ्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या 50, 35, 40 वर्ष झाली गुलाब भाऊंनी अतिशय तळागाळातला कार्यकर्ता म्हणून या मतदारसंघामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये सायकलीवर जाऊन या जिल्ह्यातली शिवसेना बांधली, अंगावर केसेस घेतल्या, परिणामांचा विचार केला नाही. आणि म्हणून आज जरी बलाढ्य पक्ष समोर असेल तरी आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद, इथे मोठा भाऊ छोटा भाऊ नाहीये, त्यांचे 5 आमदार आहेत तर आमचेही 5 आमदार आहे, याला सर्वस्वी कारणीभूत मला वाटतं शिवसेना आहे. आणि ती शिवसेना बांधण्याचं काम आयुष्यभर माननीय गुलाब भाऊंनी केलं, त्याचे फळ आपण चाकतोय. अनेक केसेस अंगावर घेतल्या आणि हे सगळं करत असताना बांधवांनो, दुसरं भाग्य आमचं आहे ते म्हणजे या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये एक इतिहास केला. अनेक लोक पक्षातून गेले असतील, पण एकनाथ शिंदे साहेब हे एकटे गेले नाही, तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलथापालथ केली आणि एक एकनाथ शिंदे साहेबासारखा एक प्रामाणिक शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या राज्यावर बसले. अनेक प्रयत्न आमच्या विरोधकांनी केले, आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या पद्धतीने चिडवण्याचा प्रयत्न केला. पण आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की साहेब नुसते मुख्यमंत्री झाले नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शन मध्ये आतापर्यंतच्या इतिहासात आणि येणाऱ्या भविष्यात एवढं मोठं बहुमत या विधानसभेमध्ये कधी मिळालं नाही की विरोधकांना साधा विरोधी पक्ष नेता सुद्धा होता आलं नाही. एवढ्या मोठ्या मताधिक्याने 2.5 वर्षामध्ये जे काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, तर या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, सर्व जातीपातीच्या धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे बेनिफिट्स दिले. आणि आज एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून आज ते कार्यरत आहेत. त्यांच्यासारखेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे युवा नेते, संसद रत्न खासदार डॉक्टर साहेब त्या पद्धतीचं काम करतायत. त्यांचं आगमन या सभास्थळी थोड्याच वेळात होत आहे. पण बांधवांनो, त्यांनी असं कधी पाहिलं नाही की मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, उपमुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. अनेक लोक, अनेक विरोधक जर का आपण पाहिले तर उन्हाळा आल्यावर ते घरात बसून राहतात. पण आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या संपूर्ण राज्यामध्ये शिवसंवाद दौरा या ठिकाणी लावला आणि आज उद्यापासून त्यांचा शिवसंवाद दौरा या जळगाव जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो की आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं आपण स्वागत करावं. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो. जय भवानी. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आता आपल्याला सगळ्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आणि गुलाब भाऊंना ऐकायचं आहे. मी पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी यानंतर स्वागत करतो। श्रीकांत साहेब आणि शिंदे आणि परमेश्वर मिलिंद देवरा सर, आदरणीय खासदार गुलाबभाऊंना मुंबई हे उदंड, मंत्री निरोगी महोदयांचा आणि स्वागत धनदायी सन्मान आयुष्य करतील। देवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना संजू भाऊ करतो आणि महाजन यांनी थांबतो। कृपया व्यासपीठावर जय हिंद, यावे। जय महाराष्ट्र।